मित्रांनो, जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत ते तुमचे तळवे चाटू लागतील। तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत का? तुम्हाला पाहून नजरअंदाज करतात का? कारणे काहीही असू द्या, जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत, तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी समजतात, थोडक्यात तुमचा अपमान करायलाही मागे पुढे पाहत नाहीत, अशा लोकांना धडा शिकवण्याची आता वेळ आली आहे। मित्रांनो, तुम्ही ह्यासाठी 3 गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर हेच लोक तुम्हाला भाव देऊ लागतील। नंबर 1, जशास तसे वागा। समोरचा तुमच्याशी जसं वागतो अगदी त्याच प्रकारे त्याच्याशी वागा। तो तुमचा कॉल उचलत नाही, तुम्हीही त्याचा कॉल उचलू नका। तो तुमचा व्हॉट्सअप मेसेज पाहून ही रिप्लाय करत नाही, तुम्ही त्याचा मेसेजला रिप्लाय करू नका। थोडक्यात तो तुम्हाला भाव देत नाही, तुम्हीही त्याला भाव देऊ नका। तो तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, तुम्हीही त्याच्याकडे दुर्लक्ष करा। तुमच्या अशा वागण्याने तो नक्कीच गोंधळून जाईल, नंतर कदाचित तुमच्यावर रागवेल आणि तुम्हाला विचारेल की तू हे चुकीचं वागतो आहेस, हे बरोबर नाही। वारे वा दुनिया, म्हणजे तू करत होतास ते बरोबर आणि आता मी तुझ्यासोबत असं वागतोय तर ते चूक। अन्यायकारक, तुम्ही पहिली पायरी यशस्वीरित्या पार केलेली आहे असं समजा। नंबर 2, संयम ठेवा। तुमचं हे जशास तसे उत्तर देणं सुरू ठेवा। हे करत असताना तुम्हाला गिल्टी फील होईल, वाटेल की तुम्ही त्याच्यासोबत चुकीचं करत आहात। कदाचित तुम्ही एकटेसुद्धा पडाल। थोडे दिवस एकटे राहा। 4 चौघात राहून अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा काही दिवस एकट्याने राहणे केव्हाही सोयीस्करच। संयम ठेवणे गरजेचं आहे। तो तुमच्याशी कसं वागत होता हे नेहमी लक्षात ठेवा आणि संयम ठेवा। तो तुमच्याशी कसं वागत होता हे नेहमी लक्षात ठेवा आणि संयम ठेवा। तुम्हाला कमी लेखणाऱ्या, तुम्हाला काडीचाही भाव न देणाऱ्याला तुमची किंमत दाखवून देण्यासाठी आता फक्त 1 पायरी शिल्लक आहे। नंबर 3, योग्य प्रत्युत्तर। तू हे चुकीचं वागतो आहेस। समोरचा जेव्हा तुम्हाला असं म्हणेल तेव्हा त्याला इतकंच म्हणा, नाही रे, हा तुझा गैरसमज आहे, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही आहे। खरं तर आजकाल मी कामामध्ये थोडा जास्तच बिझी आहे, त्यामुळे मला इतर गोष्टींसाठी वेळच मिळत नाही। तू जसं समजतो तसं काहीही नाही आहे। इतर गोष्टींसाठी या 2च शब्दांमध्ये सगळं काही आहे। जो तुमचा अपमान करत होता, जो तुम्हाला कमी लेखत होता, त्याचा समावेश तुम्ही इतर गोष्टींमध्ये केलेला आहे। त्यांच्यासाठी आता तुमच्या मनामध्ये काहीही किंमत शिल्लक नाही, हे तुम्ही या एका वाक्यातून त्यांना दाखवलेले आहे। आता अनेक जण या शेवटच्या पायरीवर एक मोठी चूक करतात, ती म्हणजे सर्व काही खरं सांगण्याची। मी तुला जाणीवपूर्वक टाळत होतो, दुर्लक्ष करत होतो, हे असं कधीच त्यांना सांगू नका, कारण आता तर कुठे सुरुवात केली आहे। तुम्ही जी लोक तुम्हाला कमी लेखतात, तुमच्याशी चुकीचे वागतात, त्यांना योग्य वळणावर आणण्याची। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। धन्यवाद।